गाणगापूर येथील दत्त मंदिरामध्ये दत्तगुरूंनी स्वतः पादुका स्थापन करून देखील त्याला जलाभिषेक केला जात नाही. श्री गुरूंनी गाणगापूर सोडून श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाण्यापूर्वी या पादुका निर्गुण पादुका मठामध्ये स्थापन केल्या. या पादुकांना जल स्पर्श वर्ज आहे. या पादुकांना अजिबात पाणी लावले जात नाही. केवळ अष्टगंध, चंदन आणि केशर यांचे लेपन केले जाते. गाणगापुरातील या पादुका चल म्हणजेच हलवता येणाऱ्या आहेत. औदुंबर, नरसोबाची वाडी या ठिकाणी असणाऱ्या मनोहर पादुका, विमल पादुका या अचल आहेत. गाणगापूर येथील पादुका एक विशिष्ट आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. त्याला झाकणेही असतात. पादुका असणाऱ्या गाभाऱ्याला दरवाजा नाही. एका विशिष्ट आकाराचा चांदीने मडवलेला झरोका आहे. त्यातूनच दर्शन घ्यावे लागते. निर्गुण पादुकांवर लावलेले केशर ते लेपन भक्तांना प्रसाद म्हणून एका लहान डबीत दिले जाते. तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. गाणगापूरला दत्त भक्तांचे पंढरपूर म्हटले जाते. Download ShareChat.